न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मावळमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, शुभेच्छांचा दादांचा फोन न आल्याचे म्हणत आमदार सुनील शेळके भाऊक। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात घवघवीत यश मिळवले। मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5ही जागा आणि पंचायत समितीच्या 10ही जागांवर राष्ट्रवादीने एका हाती विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं। आमदार सुनील शेळके यांनी ही राजकीय किमया पुन्हा एकदा करून दाखवली। या मोठ्या विजयाच्या आनंदाच्या क्षणी मात्र एक गोष्ट शेळकेंना चटका लावून गेली। पक्षाचे नेते अजित पवार यांचा शुभेच्छांचा फोन यावेळेस आला नाही। दादांच्या त्या शब्दांची वाट पाहत असलेले शेळके भावनाविवश झाले आणि या विषयावर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले। हा विजय कार्यकर्त्यांचा आहे। दादांचे मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं। आज त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या असत्या तर आनंद आणखीन द्विगुणित झाला असता, असं म्हणत सुनील शेळके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मावळमधील हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ताकद वाढवणारा ठरला असून आगामी राजकीय समीकरणांमध्ये या विजयाला विशेष महत्त्व दिलं जात आहे। 15 जागांवर आपण निर्विवादपणे निवडून आलेला आहात, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल याविषयी? आज आदरणीय दादांनी मागील 5-6 वर्षात जे काही विकास कामाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी देऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा गावात वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दादांच्या पश्चात खऱ्या अर्थानं माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि जो काम करतो त्याच्यामागे उभे आहोत हेच आजच्या मतदानातून त्यांनी दाखवून दिलं। परंतु दादा नाही आहेत आणि दादानंतरची पहिलीच निवडणूक आहे। नक्कीच आम्हा सगळ्यांनाच ती उणीव तर भासते, परंतु दादांचे आशीर्वाद आहेत आणि सुनीत्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून त्यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळेल। आम्ही सुनीत्रा वहिनीच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम मावळ तालुक्यात उभं करू, हीच खऱ्या अर्थाने दादांना आमच्याकडे श्रद्धांजली निवडणूक असेल। झाली की खरं तर तुम्हाला दादांचा फोन यायचा, प्रत्येक अपडेट घ्यायचे, परंतु आता तो फोन येणार नाहीये। काळाच्या पडद्याआड सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। नक्कीच की आता तेवढी तर उणीव किंवा ती कमतरता आज आम्हाला सगळ्यांना जाणवतीये, परंतु दादांच्या आशीर्वादानं आणि सुमित्रा वहिनींच्या पाठबळावरती आम्ही सर्वजण आता एकत्रितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुटुंब आणि मावळ तालुका आमचा परिवार म्हणून पुढे जाऊ। खरं तर निवडणूक सुरू असताना अगदी तुमचे जे विरोधक आहेत, जे सत्तेत आहेत युतीमध्ये, त्यांनी तुमची टिकटिक बंद करण्याची एक इशारा दिला होता, आव्हान केलं होतं नागरिकांना। निवडणुकीतला एक तो भाग असतो, प्रचारामधले असे मुद्दे घेऊन उतरतात, परंतु विरोधकांना माझा एवढाच सल्ला असेल की आपण स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबाचा विचार करून आपण सुरक्षित आहोत। उद्या दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आर्थिक पार डुबून गेलं, कर्जबाजारी झालं तरी चालेल आणि आपण निवडणुका लढा, ही जी काय तुमची गलिच्छ प्रवृत्ती आहे ती आता तुम्ही थांबवली पाहिजे आणि आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब माझे समजून आपण पुढे आलं पाहिजे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।